शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज तारीख 20 ऑक्टोबर 2025। सर्वात प्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर शेतकरी बांधवांनो आपल्यासोबत जालिंदर भाऊ आहेत, प्रगतशील शेतकरी, सायखिंडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर। त्यांनी आपल्या सल्ल्यानुसार टोमॅटोची लागवड केलेली होती। 11,000 काडी होती। त्यांना टोमॅटोमध्ये कशा पद्धतीने त्यांचं टोमॅटोचं तोडे असतील, किती त्यांना प्रॉफिट झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी आपल्या सल्ल्यानुसार हे बघा मित्रांनो, हे टोमॅटोचे झाड आहे। त्या टोमॅटोच्याच बेडवर, सेकंड बेडवर जास्त खर्च न करता, नवीन खत न भरता, जमिनीची न मशागत करता, त्याच बेडवर कमी खर्चामध्ये त्यांनी सुमित्रा एशियन ॲग्रोची सुमित्रा या काकडीची लागवड केलेली आहे। तर आज काकडीला जालिंदर भाऊ किती दिवस झालेले आहेत काकडीला? सर नमस्कार। हा, तुमचा परिचय करून द्या। माझं नाव जालिंदर गांडोळे। काकडीला आज महिना झाला, एक महिना झालेला आहे। काकडी सेटिंगला आहे आता। बर, काकडीची जात सुमित्रा आहे। बरं, तर जालिंदर भाऊ तुम्हाला हे सांगायचंय, तुम्ही आपल्या सल्ल्यानुसार टोमॅटोचा प्लॉट केलेला होता। तुम्हाला टोमॅटोचं कशा पद्धतीने झालं ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगायचंय। तुमचं टोमॅटोचं सगळं सांगा, किती काडी होती, किती काय असं। 11,000 काडी होती आणि 62-42 जात होती। बर, तर निसर्गाने पण साथ दिली, बर, आणि बाजारभावाने साथ दिली, त्याच्यामुळे टोमॅटोचे चांगले उत्पन्न भेटले मला। बर, 10,000 काडीत 11,000 काडीत 12 ते 13 लाख रुपये शिल्लक राहिले प्रॉफिट। बर, त्याच्यानंतर साहेबांच्या सल्ल्याने काकडी लावली मी। तर काकडी पण आता फुल सेटिंगला 1 महिन्याची झाली आणि खूप सुंदर आहे, दुसऱ्या सेकंड बेड हो। बर, तर शेतकरी बांधवांनो, त्यांनी टोमॅटोची 11,000 काडी होती, त्यांना एक 12-13 लाख रुपये त्यांचा नेट प्रॉफिट आहे। आज त्यांनी सेकंड बेडवर हे काकडीचं पीक उभं केलेलं आहे। तर मित्रांनो, केलं तर खूप काही शक्य होतंय। काही शेतकरी म्हणतात टोमॅटोच्या बेडवर काकडी जमत नाही, तर आपली ही तुम्ही काकडी बघू शकता, काकडीची ग्रोथ वगैरे कशा पद्धतीने वाढ। आज काकडीला 1 महिना कंप्लीट झालेला आहे। तर तुम्ही इकडे या राहुल भाऊ, थोडं पुढं हे बघा मित्रांनो, तुम्ही काकडीला प्रत्येक शेंड्या गणिस, कांडी गणिस हे बघा सेटिंग आहे। 1 2 हे बघा, 3 4 5 6, म्हणजे एक 4 बोटाचं अंतर जर ठेवलं तर प्रत्येक कांड्या गणिस काकडीची सेटिंग झालेली आहे। तर ह्या काकडीला सगळ्यात महत्त्वाचं, सेकंड बेडवर जपायचंय कशाला, तुमची बुरशी आली नाही पाहिजे, मररोग आला नाही पाहिजे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं निमॅटोड। आणि ह्याच प्लॉटचा आपण एक व्हिडिओ आपल्या ह्याच्यावर टाकलेला आहे मित्रांनो यूट्यूबवर। आज याला कंप्लीट 1 महिना 30-35 दिवस झाले असतील समथिंग। तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ग्रोथ वगैरे एकदम चांगली झाली। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा काकडी पिकामधला जो काही प्रॉब्लेम आहे, काकडी पिकामध्ये जो काही डाउनी, त्यालाच आपण मराठीमधून केवडा म्हणतो, डाउनी या पिकाचा सर्वात जास्त प्रॉब्लेम राहतो मित्रांनो। तर हा प्लॉट सेकंड बेडवर आहे। तर हे डाउनीसाठी एक लेटेस्ट मध्ये एक फवारा घेतलेला आहे 8 दिवसापूर्वी जालिंदर भाऊनी। त्याच्यामध्ये मित्रांनो कोर्टिवा कंपनीचं कर्जेट त्यांनी 3 ग्रॅम प्रति लिटर साठी घेतलं होतं। त्याच्यामध्ये डाउनीसाठी पीथीएम फायटोप्टेरासाठी चालणारी बुरशीनाशक ॲव्हिमिन, जे काही P2O5 आणि प्लस त्याच्यामध्ये पोटॅश असं एकत्रित कॉम्बिनेशन असणारं ॲव्हिमिन हे औषध घेतलं होतं। कर्जेट 3 ग्रॅम प्रति लिटर साठी, ॲव्हिमिन 2 मिलीसाठी, व त्यामध्ये मित्रांनो पांढरी माशी असल्यामुळे टाटामानी टाकलं होतं आणि ॲक्वाप्युरेक्स पीएच बॅलन्सर टाकलं होतं। तर बऱ्यापैकी त्यांना कव्हरेज आहे। जी खालची पानं आहे ती बुरशीची, ती खाली राहिले, नवीन जे पानाला त्याचं संक्रमण झालेलं नाही। तर झाडाची ग्रोथ असेल, शेंडा असेल, सेटिंग असेल, फुलांची संख्या असेल, एकदम छान पद्धतीने आहे। हे प्रत्येक पेरागणिस मित्रांनो पाहू शकता तुम्ही, सेटिंग एकदम छान पद्धतीने सगळीकडे पडलेले आहे। फुलांची संख्या वगैरे पण चांगल्या पद्धतीने आहे। अशा पद्धतीनं जालिंदर भाऊनी काकडी। तर जालिंदर भाऊ, तुम्ही आपला सल्ला किती वर्षापासून घेताय आणि तुम्ही समाधानी आहे का? आपण तुमच्या प्लॉट मध्ये आलो, तुमचे पैसे होत आहेत का? हो, सरांची माझी 1 वर्षापासून भेट झालेली आहे, दुसरं वर्ष चालू आहे। पण कांदे लावले मी पहिल्यांदा, कांद्याचं पण उत्पन्न खूप चांगलं निघलं आणि सुंदर निघलं। त्याच्यानंतर वांगे चालू आहे माझे, वांग्याच्या नंतर आता फ्लावर काढले मी, टोमॅटो काढले, आता काकडी पण आहे। काकडी खूप सुंदर आहे, कुठं पर्चिंग वगैरे काय नाही, एकदम फ्रेश आहे। समाधानी आहेत का तुम्ही? एकदम समाधानी। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचा एक फीडबॅक दिलेला आहे सेकंड बेडवर। आता ह्या प्लॉटमध्ये गवत वगैरे वाढलेलं आहे, थोडंसं वाटेकरू दिवाळीच्या सुट्टीला बाहेर गेल्यामुळं ह्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे।
तर नाही तर जालिंदर भाऊचं काम सगळ्या गोष्टी वेळेत राहतात. तर मित्रांनो, सेकंड बेडवर सुद्धा काकडी जमू शकते जर प्रॉपर जर केलं तर. तुम्ही काकडीची ग्रोथ वगैरे एकदम सुपर आहे, कोणी म्हणणार सुद्धा नाही सेकंड बेडवरची काकडी आहे म्हणून. फुल लोड होणार आहे मित्रांनो, 2 पैसे राहिले पाहिजे, कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं निघेल आपण त्या दृष्टीनं ह्या प्लॉटकडे लक्ष देतोय. अशा पद्धतीनं मित्रांनो, नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. मस्त.